मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक सोयाबीन उत्पादक दुसरं राज्य आहे. खरीप लागवडीच्या 30% जास्त क्षेत्रावर शेतकरी हे पीक घेतात. 2012ला सरकार सोयाबीनला 2240 इतकी MSP देत होती. ती आज 12 वर्षानंतर 2024ला फक्त 4892 रुपये इतकीच आहे. खुल्या बाजारपेठेत विक्री दर हा 4000 रुपयांच्याच खाली आहे. नाफेडची खरेदी केंद्र ही अजून सुरू झाली नाही. 12 वर्षात खतांचे औषधांचे रेट तिप्पट झाले. मजुरीचे रेट वाढले. जेवढा 1 क्विंटल सोयाबीन पिकवण्याला खर्च येतो तेवढे पैसे विक्रीतूनही मिळत नाहीत. सोयाबीनच्या तेलाचा पिपा 2200चा झाला आणि सोयाबीन माई 3200 गेली का मामा? ओ एकनाथ मामा. एकनाथ मामा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार जर आपण बघितलं तर सोयाबीनाला किमान 8000 रुपये MSP ही मिळणं गरजेचे आहे.